आपला आहे इकडे मेन आपण फ्लायओव्हरच्या खाली आलो तर तिथे स्कोप आहे पण तिथं स्कोप आहे ते लगेच करा आणि हा जो झाला आहे ना तो तुम्हाला आता थांबतो ना अरे भाई हो ना कॅमेरा झालास कधीपासून आपल्या आपले वहाँ पे जाने के लिए अपना रोड देखते अंदर का ये सर तो मी मागे येतो हां पाठी Yes, sir. मग आपण Okay. ते बघून घेऊ Yes, sir. तुमचं काम तिकडे मग हे सांगते तुम्हाला ठीक आहे सर मागे ये सर गुड डे अरे मागून या ना 2 मिनिटं मागे थोडं पाठवूया यस 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 सर इथलं एलसीडी नाही एक तासात दगड होईल थँक्यू 40 टनाची गाडी जाईल थँक्यू सर थँक्यू काय आपण इनोव्हेटिव्ह केलं मी सुहास मेहता SMC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड मला आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की आम्हाला नाशिक रोडला खूप प्रॉब्लेम आहेत आणि पॉटहोल झाले आहेत आणि ट्रॅफिकला 8 ते 10 तास लागत आहेत तर त्याच्यात आम्हाला काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी सांगा आणि वेळ कसा आपला वाचेल आणि पॉटहोल्स पावसात पण कसे भरले जातील याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करा तर त्यामुळे मी माझी सगळी टीम मोबिलाईज केली आणि आम्ही 2 प्रकारांनी हे खड्डे पावसाळ्यात पण करू शकतो अशा 2 प्रकारांनी हे खड्डे भरून घेतो आहे तर एक आहे ते जिओ पॉलिमर सिंथेटिक मटेरियल आहे की जे 15 मिनटात सेट होतं इनिशियली आणि 2 तासात M80 ग्रेडचं M80 ग्रेडची स्ट्रेंथ मिळते त्याला आणि त्याच्यावरनं 40 टनाचे व्हेकल चालू करू शकतो आणि दुसरं आहे आम्ही M60मध्ये रॅपिड हार्डनिंग सिमेंट टाकतो आहे पूर्वी स्टीम क्युरिंग करून कॉन्क्रीटची स्ट्रेंथ वाढवता यायची पण साईटवरती ते शक्य नाही म्हणून आम्ही त्याच्यात रॅपिड हार्डनर टाकतो आहे आणि त्यांनी आम्ही 8 तासात त्याच्यावरनं पूर्ण ट्रॅफिक चालू करतो आहे थोडासा सगळी ठीक आहे ही सगळी परिस्थिती जी आहे हे भिवंडी आपलं मानकोली
काटकोली आणि हा जो मधला रस्ता आहे गोडाऊनला जातो ते MMRDA देखील सोबत आणले ते देखील त्याच्यामध्ये बस का? त्याचबरोबर आपले आमदार शांताराम मोरे आणि ब्रिज आहे या ठिकाणी दोन ठिकाणी अडवली फाटा या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे देखील मला वाटतं याच्यामध्ये उड्डाणपुलाची जी कामं आहेत सर, उड्डाणपुलाची कामं संत गतीनं सुरू आहेत. नाही आता तुम्हाला सांगतो मी सगळ्यांना संबंधितांना मीटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत कुठलाही गणेश. हां लगेच चालणार नाही मॅन पॉवर एवढी डबल करता येईल तेवढी करा आणि हा रस्ता जो आहे हा निश्चित करा कोल्हापूरच्या शिवराम भोसले नाट्यगृह जे आहे 100 वर्षापूर्वीचं त्याला दुर्दैवाने आग लागलेली आहे महापालिका आयुक्त सांगतोय आणि त्या चौकशी देखील लावलेली आहे परंतु कोल्हापूरचं राजनगरची काही ढाळ आहे त्या केशवराव भोसले नाट्यगृहाची जुळलेली त्यामुळे शासनाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी ते पुन्हा तसं होतं तसं उभं केलं जाईल महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे त्याच्या प्रकारे तातडीने बनवून शासन पूर्ण कॅमेरामध्ये नाही फौजदारी कारवाई केलेली आहे कारण लाखो प्रवाशांचा विषय आहे हा गुन्ह्याचा रस्ता आहे कोण बनवतं याच्याकडे आता एक टीम म्हणून सगळ्यांनी काम करायचं त्याच्यामध्ये कुणी कोणाला अडथळा आणता कामा नये नवीन टेक्नॉलॉजी आहे नवीन टेक्नॉलॉजी आहे याचा वापर करायचा आणि लोकांना प्रवास करण्यासाठी सहकार्य डायव्हर्जनमध्ये देखील हा एक मेथड वापरला त्यामुळे आता ते डांबर टाकलेला आहे परंतु तो रस्ता खाली बसतो आणि म्हणून ती वाहतूक सुरळीत जात नाही आणि त्यामुळे वेळ लागतो आणि म्हणून असे वाशिंदा आहे आसनगाव आहे रेल्वेचा ब्रिज आहे त्यामुळे मला या टेक्नॉलॉजीला ही टिकाऊ आहे ट्रेन चांगला आहे त्यामुळे या रस्ता तुमचं बघ ना कॅमेरा आणि त्यामुळे वाहतूकदारांना त्रास होतो गणेश मागे हो गणेश मागे हो बघा आता हे लोकशाहीचा भूमिका खाली त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये NHI असेल EWD आहे MSRDC आहे MMRDA आहे सगळ्यांची एक बैठक घेतल्यानंतर पोलिसांच्या बरोबर देखील बैठक घेतली आणि पिकअवरमध्ये काही जे हेवी ट्रक आहे गणेश पार्किंग लॉटमध्ये पार्क केल्यानंतर जेव्हा ट्रॅफिक खूप होईल तेव्हा मग त्या गाड्या आपल्याला सोडता येतील या ठिकाणी आणि येणारी वाहनं जी आहे त्याला अशा प्रकारचा नियम जो आहे की अगदी पिकअवर सकाळी आणि संध्याकाळी थोडं वाहनांची रायगड कलेक्टर ठाणे कलेक्टर पालघर कलेक्टर आणि तिन्ही पोलीस कमिशनर यांच्यासोबत कोऑर्डिनेशननी वाहतुकीचं नियमन होईल परंतु हे खड्डे जे आहे हे खड्डे पावसाळ्यामध्ये कुठलेही मटेरियलने टिकत नसतं आणि म्हणून आता जे आपण खड्डा भरला आहे तो जिओ पॉलिमर टेक्नोपॅच फायबर आहे आणि आता खड्डा भरला आहे त्याला M80 आता त्याच्यावर 2 तासात गणेश खाली 2 तासामध्ये हेवी ट्रक सोडून कंटेनर त्यामुळे ही रोड बघण्यासाठी जो वेळ तिथे कमी लागतो त्यामुळे हे जे टेक्निक आहे ते आमचे SMC सुहास मेहता थोडं गणा राईटला एकदम तशीच्या तशी आहे त्यामुळे जिओ पॉलिमर टेक्नोपॅच हा एक फायबरचा एक जो
मेथड आहे तो इकडे वापरतोय. मोठे जे पॅच आहे ते मोठे पॅचमध्ये आपण क्विक रॅपिड सेटिंग हार्डनर M60 अशा प्रकारचं टेक्निक जे मेथड आहे ते आपण पुढे वापरतोय. ते आपल्याला पाहायला मिळेल. मोठे मोठे पॅच मारलेले आहेत आणि त्या ताबडतोब गाड्या आपल्याला 2 तासामध्ये त्या सोडल्या येतात. आणि त्यामुळे आता हे जे आपण काम करतोय त्यामुळे दर दिवशी आता नाशिकला जाणं आणि नाशिकहून ठाण्याला येणं याच्यामध्ये 2 तासाचं अंतर आता झालेलं आहे. अंतर झालेलं आहे प्रवास ट्रॅव्हल टाईम. आमचा असा प्रयत्न आहे की संपूर्ण ठाणे ते नाशिक आणि नाशिक ते ठाणे हा संपूर्ण जो रस्ते आहे हे रस्ते पूर्णपणे मेथडने आपण करणार आहोत. आणि काही ठिकाणी विकासचे पॅनल पण आपण करतो. पॅनल पण करतो म्हणजे ते पॅनल फक्त डायरेक्ट तयार होतं. आणि त्यामुळे हे सगळं जे टेक्नॉलॉजी आहे ही अतिशय टिकाऊ आहे. आणि त्यामुळे मला वाटतं या नाशिककरांना आणि या प्रवाशांना याचा मोठा रिलीफ मिळेल. आणि त्यासाठी आज त्यांनी टीम आलेली आहे. मी SMCचे सुहास मेहता आणि इतर समितीचे कुटुंब आहे धन्यवाद देतो. कारण त्यांनी सांगितल्याबरोबर तात्काळ या ठिकाणी काम गेल्या 3 दिवसापासून आणि त्याचा परिणाम जो आहे हा प्रवाशाला दिसून आला. कारवाई करण्याचे देखील आदेश